आज आपण कढी कशी करणार आहे ते बघणार हो. तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया. चला आता आपण साहित्य बघून घेऊया. हिरवी मिरची, लसूण, जिरा आपण हे वाटून घेतलेलं आहे. हिरवी मिरचीचा ठेचा, हिंग, थोडासा लसूण घेतला आहे आपण, कोथिंबीर, 1 चमचा बेसन, चवीपुरतं मीठ, दही. ह्यामध्ये आपल्याला फक्त फोडणीसाठी मोहरी आणि हळद. तेल टाकून घेऊया 1 चमचा. तेल गरम झाले आता आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपण बाकीचे सगळे जिन्नस टाकून घेऊया त्यामध्ये. हे पहा आपली मोहरी आता व्यवस्थित तडतडली. आता आपण त्यामध्ये हिंग टाकून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकून घेऊया आपण. लसूण ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. हे पहा तुम्ही बघू शकता लसूण आपला व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे. आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची वाटलेली टाकून घेऊया. की तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता. आता ह्यामध्ये आपण हळद टाकू. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर साखर टाकून घेऊया थोडीशी. आता हे आपण एकत्र करून घेऊया. हे 2 मिनटं तेलामध्ये गरम होते तोपर्यंत आपण हे मिश्रण एकत्र करू. आता ह्यामध्ये आपण 1 मोठा चम्मच दही घेऊया आणि आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पातळ करून घ्यायचं. हे पहा हे असं एकत्र करून घ्यायचं. आता मी दह्याची कढी करते. तुम्ही दह्याच्या ऐवजी तुम्ही ताकाची सुद्धा कढी करू शकता. हे पहा आता आपण ह्याच्यामध्ये टाकलं. आता ह्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही पाणी पातळ कमी जास्त, व कढी ही पातळ छान वाटते त्याच्यामुळे ते पाण्याचा व्यवस्थित करून घ्यायचं. पाणी भरपूर टाकायचं त्यामध्ये. हे पहा मी एवढ्या प्रमाणात पातळ केलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही त्यामध्ये कमी जास्त प्रमाणात पाणी वाढवू शकता. आता ह्याला एक उकळी आली की ही आपली कढी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही बघू शकता आपली कढी किती प्रमाणे व्यवस्थित अशीच झालेली आहे. आता ही तुम्ही पिऊ सुद्धा शकता. बऱ्याच जणांना ही कढी प्यायला आवडते. माझ्या मुलींनाही भातावर आवडते त्यामुळे मी एवढ्या प्रमाणातच पातळ करते. हे बघा एकदम व्यवस्थित झालेली. आता आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. आपली ही कढी आता खाण्यासाठी तयार आहे.